हॅलो नमस्ते, कसे आहात सगळे? मस्त ना? मी पण छान आहे. बरेच पालकांचं रिक्वेस्ट आहे. ते पालक म्हणतात आम्ही आमचे मुलींना स्थळ बघताना कसला मुलगा आम्ही बघू नये, टाळावा, ह्याच्याविषयी एक व्हिडिओ बनवा मॅडम म्हणून मी कॉमेंटमध्ये पण सांगितलं होतं, हो नक्की बनवते. म्हणून तेवढेसाठी मी हा व्हिडिओ बनवते. सपोज आपल्याला मुलगी आहे, आपल्याला कसला जावई आपण निवडणार. पहिली गोष्ट, आपले मुलीला तो मान्य असायला पाहिजे. त्यामुळे आधी मुलीला विचारा, तुझं तू बघितले का? आम्ही बघू तुझ्यासाठी. ओके, ती म्हणाली नाही बाबा मी काही बघितलेलं नाही, तुम्ही बघा. ते आधी तिच्याकडनं तिच्या अपेक्षा विचारून घ्या. हल्ली मुलींना पण असते, हो आपण इंजिनियर असलं की मला इंजिनियर मुलगा पाहिजे, किंवा डॉक्टर असलं की डॉक्टर पाहिजे. हे आधी तुम्ही मुलीकडनं मुलीच्या इच्छा जाणून घ्या, मग त्याचे प्रमाणे आपण जावई शोध करायचा. आता जनरल मुद्दे मी सांगित. कसला तुम्ही विचारले, कसले मुलाशी लग्न करू नये. पहिलं, ज्या मुलाला लग्न करायची इच्छा नाही, तो आई वडील फोर्स करतात म्हणून त्यांचे फोर्ससाठी लग्न करतो, अशा मुलाशी आपल्या मुलीचं लग्न बिलकुल करायचं नाही. अहो, अशी कितीतरी उदाहरणं आहेत. लग्न झाल्यावर मुलाला लग्न करायचं नव्हतं म्हणून तो संन्यासी बनतो. मग या मुलीनं काय करायचं? त्यामुळे पहिलं तुम्ही हे बघा. आणि हल्ली काय झाले, हल्ली मुलगा मुलगी लग्नाच्या आधी एकमेकांना 2-4 वेळा तरी भेटतात, समजून घेतात. तेव्हा तुमच्या मुलीला सांगा ना विचारायला, त्याला पसंत आहे का तो आई वडिलांसाठी फोर्सनं लग्न करतोय. जरा विश्वासात घेऊन बोलायचं. बोलतात आणि मुला तरी जास्त मोकळे असतात, माझं हे मत आहे. त्यामुळे आधी मुलाला इच्छा आहे का हे समजून घ्या. आणि त्याला लग्न करायचं नसते, तो आई वडिलांचे फोर्ससाठी करतो, असं असलं तर बिलकुल त्या मुलाशी तुमचे मुलीचं लग्न करू नका. आता दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे मुलाचं कॅरेक्टर तुम्हाला कोणी विचारलं की सांगणार नाही. तुम्ही त्याचे 4-5 मित्र म्हणा, कोणी ओळखीचे, हे ना विचारा. तुमचा कोणतरी एखाद माणूस पाठवा, तो बाहेर कुठे जातो, काय करतो, कसं वागतो, हे जरा हे बघा. आपल्या आयुष्यातली अतिशय प्रेमळ मुलगी, जिच्यावर आपण जीवापाड प्रेम करतो, त्यामुळे तिचे आयुष्याचा साथीदार आपण निवडतो, पार्टनर निवडतो. मग आपण एवढे कष्ट घ्यायला पाहिजे का? तिचं आयुष्य चांगलं व्हायला पाहिजे म्हणून. त्यामुळे कोणी तुमचे विश्वासातले माणसाला त्याच्या बरोबर पाठवा जरा. तो कुठे जातो, कसं करतो, ओव्हरऑल त्याचं वागणं, ज्याला आपण कॅरेक्टर म्हणतो, हे कसं आहे हे समजून घ्या. तुम्हाला ओके वाटला ते ठीक आहे. तुम्हाला काही पसंत नाही पडला ते त्याच्याशी बिलकुल तुमचे मुलीचं लग्न करू नका. आणि तिसरं, त्याचं शिक्षण, त्याचं इन्कम, हे सगळं बघा. आणि त्याच्याशिवाय आता त्याचं इन्कम कमी असलं तरी त्याचं प्रॉस्पेक्टस कसं आहे, किंवा त्याचं नेचर कसं आहे, आणि वर झेप घ्यायची त्याची तयारी आहे का, तो मनानं कसा आहे, म्हणजे आणि उंच ग्रोथ करायला तयार आहे का, हे जरासं
बघा तुम्ही, त्याचे प्रमाणे ठरवा. आता जरा इन्कम कमी असला तरी हुशार आहे मुलगा, मेहनती आहे, उद्या चांगलं त्याचं नक्की होणार आहे. म्हणजे त्याचं फ्युचर, भविष्य तुम्हाला चांगलं दिसलं का नाही ते करा. त्याचं ऑनेस्टी आहे का, हे सगळे गुण त्याचे बघा. त्याचं कामात चिकाटी आहे का, हार्डवर्क करायला त्याला हे आहे का, हे सगळं बघून घ्या. आणि त्यांचं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग बघा. हल्ली बरेच वेळेला हे डायव्होर्सेस होतात का नाही, हे फक्त बाकी कारण असतात असं नाही, साधं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग साठी सुद्धा होते. त्या मुलांना सारखं बाहेर जायचं, बाहेर खायची सवय असते आणि मुलीला नसते, किंवा कधी मुलीला असते, मुलाला घरातलं जेवण आवडते. त्यामुळे ते एकमेकांचे भेटीत मोकळेपणानं बोलू दे. त्यामुळे तुमचे मुलीला ज्या गोष्टी पटत असल्या तर त्याच्याशी तुमचे मुलीचं लग्न करा. हे स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग म्हणजे मी लाईफस्टाईल म्हणा, हे सगळं आलं ते. आणि तो तुमचे मुलीला सुटेबल आहे का नाही हे बघा. त्यामुळे सुटेबल नसलं की काय होते, 4 दिवस हे जातात, नंतर परत एकमेकांचं बिलकुल पटत नाही असं होते. त्यामुळे हे बघा, त्याचे फ्युचर प्लॅन्स काय आहेत बघा. एखाद्या मुलाला फॉरेनला जायची इच्छा असते आणि तुमच्या मुलीला फॉरेनला जायची बिलकुल इच्छा नाहीये, मग काय करायचं. त्यामुळे हे सगळे निर्णय आधी घ्यायला पाहिजेत. ह्याच्याशिवाय महत्वाचं, मुलाला काही बॅड हॅबिट्स आहेत का, ड्रिंक्स म्हणा किंवा आणि काही, हे सगळं आधी जरा ह्याच्यासाठी जरा चप्पल झिजवाव्या लागतात. पूर्वी म्हणायचं, लोक म्हणायचे लग्न ठरवताना चप्पल झिजवावी लागते. अहो, आपण साधी भाजी घेताना सुद्धा किती सगळं बघतो. मग लाईफ पार्टनर आपले मुलासाठी असू देत, मुलीसाठी असेल, बघताना नको का तेवढ्या करायला. मग तुम्ही तुमचे मुलीचं आयुष्य त्याच्या हातात देणार आहात. मग तो कसं वागतो, त्याला काही बॅड हॅबिट्स आहेत का, हे सगळं तुम्ही आधी जरासं समजून घ्यायला पाहिजे तुम्ही तुमच्या मुलींना. आणि हल्ली हे अवघड नाही झालेलं, हल्ली सोपं आहे. का, हल्ली आपणच त्यांना एकमेकांना भेटायला, बोलायला सांगतो. अशा वेळी प्रेमानं बोललं की मुलं पण खरं सांगतात. आणि एक म्हणजे लग्नानंतरचे त्यांचे फायनान्शियल प्लॅन्स, ह्याच्याबद्दल पण ते एकमेकांना जाणून घ्यायला पाहिजे. नाही ते काय होते, एखाद्या मुलीला सवय असते लग्न होऊन गेल्यावर दुसऱ्या दिवशी नवऱ्यानं सगळा पगार तिच्या हातात द्यावा म्हणून. त्यांचे काय असते, मुलाचे सवय असते आईच्या हातात द्यायची. मग लगेच ह्याच्यामुळे भांडणं होता कामा नये, म्हणून हे पण चौकशी करायला पाहिजे. आणि एखाद्या मुलीला एकत्रात राहायला आवडत नाही, त्यामुळे तुमच्या मुलीकडनं हे तुम्ही जाणून घ्या. तुम्ही आई वडिलांनी बघण्यापेक्षा जास्त मुलींनी बघून घ्यायला पाहिजे म्हणते का, म्हणजे तिथे जाऊन राहायचं मुलींना असते, आई वडिलांना नाहीये. त्यामुळे ते मुलाला कसं एकत्रात राहायचं आहे का, काही मुलांना असते मला आई वडिलांबरोबरच राहायचं आहे, मला काही विभक्त व्हायचं नाहीये. आणि तुमच्या मुलीची तयारी, मुली पण गुणी असतात, तो कितीतरी मुलींना वाटते आपल्या आई वडिलांसारखेच ते आई वडील, ते काय फरक आहे असं वाटणाऱ्या मुली पण आहेत, ताई बघितले मी. त्यामुळे तुमचे मुलीला आणि त्याचं काय थिंकिंग आहे, हे दोन्ही मॅच होते का हे पण बघा. नाही ते तुमची मुलगी लगेच लग्न होऊन गेल्यावर दुसऱ्या दिवशी म्हणणार आपण वेगळं व्हायचं, आणि तो म्हणणार नाही मी आई वडिलांना सोडणार नाही, असं होता कामा नये. आणि एक महत्वाची गोष्ट सांगू का मी तुम्हाला, हल्ली बरीच लग्न का तुटतात म्हणजे
हे बघा, लग्न झाल्यावर त्यांचे संसार ते बघतील. ती सासरी गेलेली असते, सासरचे लोक ती बघतील. मग तुम्ही ते जास्त इंटरफिअर करू नका. काय होते, बरेच वेळेला मुलीचे आई वडिलांचं इंटरफिअरन्स एवढं असते. अहो, हनीमूनला गेले ते तरी कुठल्या हॉटेलात उतरा, कुठल्या हॉटेलमध्ये जेवायला खायला जावा हे आई फोन करून सांगते. ते हनीमूनला गेल्या वेळा कशाला दिवसाला 10 फोन करायला पाहिजे? ती काही लहान आहेत का? तुम्ही लग्न करून दिले म्हणजे ती आता सक्षम आहेत, त्यांचं ते बघतील. त्यामुळे सारखं फोन करायचा नाही. नो डाऊट, अगदी एवढा सिरियस प्रॉब्लेम असला, तिचे जीवावर बेतते सारखा असला की तुम्ही पाठीशी उभं राहायला पाहिजे, मी नाही म्हणत नाही. पण अगदी साध्या साध्या गोष्टींसाठी, अहो आई विचारतीये, तुझ्या घरात पोळ्या कोण करते? मी करते. बहीण, तू का करायचं? तुझ्या सासूला करायला काय होतंय? धाड बडवलीये का? असं आई शिकवतीये. मग मुलीलाही वाटते मीच का करावं, करू देत की त्या. त्यामुळे उलट आपण सांगायला पाहिजे, लग्न झाल्यावर तुझी जबाबदारी ती, ते तुझे आई वडील, त्यांचे घरातले रीतिरिवाज त्यांना विचारून घे आणि त्याच्याप्रमाणे प्रेमानं त्यांना जिंकून घे, म्हणजे सगळं काही मिळवते. त्यामुळे मुलींचे आई वडिलांनी तुम्ही विचारले मुलात काय काय बघायला पाहिजे, तेव्हा हे सगळ्या गोष्टी बघायला पाहिजे आणि तुमचेपेक्षा तुमचे मुलीनं जास्त गोष्टी समजून घ्यायला पाहिजे. आणि लग्न झाल्यावर तुम्ही जास्त इंटरफिअरन्स करता कामा नये. म्हणजे अगदी सोडून द्या असंही म्हणत नाही मी, राहावा प्रेमानं, पण नको तेवढा हे नाही असंच कर तसं. अहो, त्यांचे घरातले सिस्टम, त्यांच्या रूढी, त्यांच्या परंपरा त्या करतील. त्यांच्या घरात 5 दिवसाचं गणपती आहे, तुमची मुलगी लगेच म्हणणार नाही माझ्या घरी 1.5 दिवसाचं नाही, आपण 1.5 दिवसाचं बसवूया. कशाला? त्यांचे घरातलं ते बघतील ना. अशा त्यांचे घरातल्या गोष्टी मुलीचे आई वडिलांनी बिलकुल डोकं घालायचं नाही. त्यांचं ते बघतील, तुम्ही तुमचं घर बघा, ते त्यांचं घर बघतील. आणि तुमची मुलगी सुखानं तुम्हाला तिथे राहायला पाहिजे, नांदायला पाहिजे असं वाटत असलं की लग्न झाल्यावर 1 वर्षभर तरी कमीत कमी फोन करा. अगदी सकाळला नाश्ता कोण केला, उठल्यावर चहा कोण केला, इथे पासून चौकशा चालू असतात. करू देत ना, त्यांच्या घरात कोण केलं ते काय फरक. अशा बारीक सारीक गोष्टींना बिलकुल आपण डोकं घालायचं नाही. मला वाटते तुम्हाला तुमचे प्रश्नांना उत्तर मिळालं. अच्छा, हॅव अ गुड डे.